हो, सत्ता त्यांच्याकडे असते महाराज. आणि सत्ता ज्यांच्याकडे त्यांच्यात परोपकार करण्याची शक्ती असते महाराज. सत्य पुढं शांत कुणाचं चालत नाही. म्हणून करता राणीकडे सत्ता आहे. तिच्याकडे निरकून पाहिलं का ही जर आपल्यासारखी झाली तर निश्चित लोकावर परोपकार करता येईल असं राणीकडं प्रधान पत्नीनं निरकून पाहिलं असं श्रीहरी लक्ष्मीला सांगतात. तू तियेच्या मुखचरे करुणा येदवाहे ही सुप्रसन्न ऐसे अंतरी जाणून तियेशी बोलू लागली. प्रधान पत्नी बरं का अति आनंदानं अति प्रेमानं राजाच्या पत्नीला बोलू लागली महाराज. समोरच्याचा चेहरा बघून बोलावं लागतं महाराज. कधी समोरच्याचा चेहरा जर प्रसन्न असला ना त्याला प्रसन्नतेच्या बाता करावतात. आणि समोरच्याचा जर चेहरा पडलेला असला ना महाराज मग तशाच त्याच्यासारख्या बाता करावतात. चेहरा बघून बात करावं. तिचा चेहरा बघितला आणि तिचा चेहरा बघितला, तोंड बघितलं, कशा योग्यतेचा चेहरा आहे अशा पद्धतीचा चेहरा बघितला आणि त्या पद्धतीनं बोलायला प्रधान पत्नीनं सुरू केलेलं आहे. हे सखे यशोमती राणी तू आमुची आहेस स्वामिनी. शाबास. तरी माझी एक विनवणी ऐकोनी घेई प्रीतीने. ऐकोनी घेई प्रीतीने. हे यशोमती राणी तू आमची सखी आहेस, तू आमची राणी आहेस. आणि आता राणीलाच कहायची हितगुज सांगावं लागतं. सुख आणि दुःख राजाला सांगावं लागतं, राणीला सांगावं लागतं. आणि सुख दुःख सांगितल्याशिवाय ते लोकाला काय कळत महाराज. म्हणून करता तू सखी आहेस, तू आमची राणी आहेस. मी तुला एक विचार सांगते. तो विचार एक जो श्रीहरीचा प्रिय अत्यंत तो अधिक मास आला सांप्रत. यात सत्कर्म करिता किंचित फलानंत लाभते. फलानंत लाभते. हे राणी सरकार आता श्रीहरीचा सखा श्रीहरीचा आवडता अधिक मास आलेला आहे आणि या महिन्यामध्ये थोडं जर दान केलं तर त्याचं अनंत पटीनं पुण्य भेटत आहे. म्हणून करता दानधर्म करायचा आहे अशी राणीला प्रधानाची पत्नी म्हणत आहे. यात करिता स्नानादी नियम येते सुख लाभोनी उत्तम. अंती अक्षयी वैकुंठ राम लाभते जाननीचे. लाभते जाननीचे. बरं का माहिती असल्यामुळं निश्चय करून माणूस बोलतो. काय म्हणू लागली, या अधिक मासामध्ये स्नान अधिक दान केल्यानंतर उत्तम प्रकारचा लोक त्याला लाभल्या जातो महाराज. पुण्य होतं आणि पुण्याच्या सामर्थ्यानं उत्तम प्रकारचा लोक भेटला जातो. इथंही सुख आणि वर गेल्यानंतरही सुख. पण कधी या अधिक मासामध्ये स्नान आणि दान केल्यानंतर. ऐसा मास उत्तम मास सर्व पर्वाहुनी विशेष मनोनित्या मास व्रतास विधीपूर्वक आचरे. असा हा पुरुषोत्तम मास सगळ्या मासापेक्षा उत्तम मास आहे महाराज. आणि सगळ्या पर्वापेक्षाही उत्तम प्रकारचं पर्व आहे. आणि या अधिक मासामध्ये काय करायचं, विधीनं नेमानं आणि अधिक मासाचे सुरुवात करायची. जसं विधीनं सांगितलं, जसं नेमानं सांगितलं किंवा शास्त्रानं सांगितलं त्याप्रमाणे अधिक मासाची सुरुवात करायची अशी राणीला प्रधान पत्नी म्हणू लागलेली आहे. ते तुझे समजत पूर्ण होतील मनोरथ आणि अंती प्रतारा सहित वैकुंठा जाशील निश्चय. हे
अधिक मासाचं व्रत केल्यानंतर तुझे या ठिकाणी पूर्ण मनोरथ होतील, पूर्ण बरं का. आणि शेवटला अंती आपल्या पतीसहित निजधामाला जातील, ज्या ठिकाणी गोलोक आहे, गोलोकाचा स्वामी पुरुष आहे, आणि त्या ठिकाणी तू जातील अशा प्रकारे म्हणत आहे. ऐशा ऐकुनी ती राणी वा. गुणवती सिन्नाक मुरडुनी शाबास. हसत हसत म्हणे गे साजनी एक ऐक ममवाणी साचार ऐक ममवाणी साचार. असं प्रधान पत्नीचं ऐकून घेतलं आणि राणी महाराजची राणी. हो, मोठे लोक पटलं तर ठीक आहे. आहा हा, लय नाक डोळे मोडतात. पटलं नाही मला, राणीला अजिबात पटलं नाही प्रधानाच्या पत्नीनं म्हणलेलं, आणि नाग डोळे मुरडले. हो, आणि काय म्हणू लागली. पृथ्वीवरती प्रजाजन जे तीर्थ व्रतादि करीती पुण्य हो, तयाचा भाग राजा लागून मिळतो जान निश्चय. मिळतो दान निश्चय. हिनं बी वेद वाचले होते, शास्त्र वाचले होते, पुराण वाचले होते. हो, उगत भाग्य येत नाही महाराज, सगळी माहिती असं तर भाग्य येतं. उधळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. होय, या पृथ्वीवर जेवढे काय लोक आहेत का, तीर्थाच्या ठिकाणी क्षेत्राच्या ठिकाणी व्रत नेम आचार करतात, आणि त्याचं जे काय पुण्य आहे का, त्याचं अर्ध पुण्य राजाला येतं, आणि राजाला अर्ध पुण्य आलेलं त्याच्यातलं अर्ध मला येतं. आणि मला पुण्य करायची गरज नाही आहे. होय, अनायासे जर येत असेल तर मग पुण्य करायची काय गरज आहे का. हो, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रधान पत्नीला राजेची राणी म्हणू लागलेली आहे. आणि मी रायाची अर्धांग शाबास. म्हणून मजही तो लाभतो भाग भाग. वा. मग व्रता दिया फुले अंग उगची कागे सुकवावे. उगेची कागे शिनवावे किंवा सुकवावे. होय, आता साधू संतानं तीर्थाच्या ठिकाणी क्षेत्राच्या ठिकाणी दान धर्म पुण्य केलेलं अर्ध राजाला येतं बरं का, आणि मी त्याची अर्ध अंगी आहे बरं का. मालकानं पुण्य केलेलं आपोआप मालकीला अर्ध येतं, मग प्रजेनं पुण्य केलेलं राजाला अर्ध येतं, आणि राजाचं पुण्य मी अर्धांगी आहे म्हणून करता आपोआप त्याचा मला अर्धा हिस्सा येतो. मला पुण्य करायची गरज नाही किंवा देह कष्ट व्हायची गरज नाही आहे, आपोआप येत असलं. होय, आयता स्वयंपाक खायला भेटल्यानंतर पुन्हा काय होय करायची गरज आहे का. स्वयंपाक करणं काय सोपं आहे का. जे करतं त्यालाच माहिती महाराज स्वयंपाक, आणि जे आयतं खायचं त्याला बी माहिती आहे. होय, तशा पद्धतीने मला पुण्य करायची गरज नाही, आपोआप येत आहे. तू मला लय शिकू नको असं नाक डोळे मुरडू मुरडू बोलू लागलेली आहे. तपे किंवा ब्रह्मचार्येसी काय फळ येणार हातासी. वा. दैवे लादल्या संपत्तीसी आरनिशी भोगावे. आरनिशी भोगावे. जपानं तपानं तीर्थानं व्रतानं काय फळ येतं म्हणजे काय लाभतच नाही, उलटे कष्ट आहेत ना. जप करायचे कष्ट, तप करायचे कष्ट, तीर्थयात्रेला जायचे कष्ट, सगळे कष्टच आहेत ना. पण आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैववान आहेत, आमच्या दैवानं आम्हाला आयतं भेटत आहे, मग देह कष्ट व्हायची काही गरज नाही. असं राणी हो प्रधान पत्नीला नाक मुरडू मुरडू डोळे पिंजारू पिंजारू बोलू लागली महाराज. अशा प्रकारे सोडोनी तर गोष्टीसी कोटणी काढला अधिक मास. वा. इत्यादी प्रकारे किंचित सरोष साक्षेपे वचन बोलती. कुठून आणलं ग म्हणजे हे अधिक मास कुठला आला. अधिक 12 महिने बरोबर आहे, तर हे अधिक कुठलं आणलं
कशाला आणलं? आणि रिकामं देह कष्ट व्हायचं कार्य तू सांगायला लागलेस. अशा प्रकारे त्या ठिकाणी डोळे मुडू मुडू, नाक मुरडू मुरडू बोलू लागलेली आहे. तय गुणवतीच्या अंतरात दुःख झाले असे बहुत, वा परी राणीच्या समाधानार्थ इतर गोष्टी काढिल्या. राणीनं होकार दिला नाही. राणी डोळे मुरडू मुरडू, नाक मुडू मुडू तिच्या विरोधात बोलू लागली महाराज. हो, अपमान झाला प्रधान पत्नीचा, अपमान झाला. पण काय आता राजा बोलेन दल आहे. तिच्या हातात सत्ता आहे महाराज, राणीच्या हातात सत्ता. आपलं काय चालतंय? सत्य पुढं शानपण चलत नाही. तरी पण सुद्धा त्या राणीला समाधानाच्या गोष्टी बोलू लागली, समाधानकारक बोलू लागली. काय म्हणते ऐका. पराधीनता फार कठीण, मरणाहून अति दारुण. शाबास. म्हणून मधुर वचने बोलून केले समाधान राणीचे, केले समाधान राणीचे. का समाधान करावं लागतं? प्राधान्यता अति कठीण. किती कठीण आहे? मरणापेक्षाही कठीण आहे महाराज. हो, पराधीन. दुसऱ्याच्या हातात जर सत्ता असेल तर आपलं तिथं काहीच चालत नाही महाराज. काही करता येत नाही. येतं का करता? हो, पराधीन असल्यानंतर काहीच करता येत नाही महाराज. सासू ही स्वतंत्र असते आणि सून हे पराधीन असते महाराज. सुनाला नांदायला आल्याबरोबर सासूला विचारल्याशिवाय काय करताच येत नाही महाराज. हो, भाजीला मीठ किती टाकू सासूबाई ते दाखवावं लागतं. चटणी किती टाकू, पाणी किती टाकू, होय पाणीसुद्धा किती भाजीला टाकू म्हणून विचारावं लागतं. हो, चटणीसुद्धा किती टाकू म्हणून विचारावं लागतं. तेलसुद्धा किती टाकू म्हणून विचारावं लागतं. मसालासुद्धा किती टाकू म्हणून विचारलं. काय विचारावं लागतंय? जर सुधारलं बिघडलं तर सासू नक्की शिव्या दिल्याशिवाय राहत नाही महाराज. होय, प्राधान्यता. होय, प्राधीन मला लय फार मरणापेक्षा कठीण असतो. सगळं विचारावं लागतं महाराज. हो, पीठ जर मळायचं झालं तर किती घ्यायचं म्हणून विचारावं लागतं. जर जास्त झालं चपात्यावरून राहिल्या तर तुझ्या माईला आणि तुझ्या बापाला आणायचं घ्यायचं खाऊ घालायला. अशा भानगडीत तसं त्या ठिकाणी प्रधान पत्नी म्हणते प्राधीनपणा म्हणजे मरणापेक्षाही कठीण आहे महाराज. बिघडल्यावर पुन्हा सासूला शा देते, मरणापेक्षाही जास्त शा देते महाराज. कशा देते, काय देते त्या सासूला सुनालाच माहिती. हो, बाकी त्याला काय माहिती. होय, आणि तशा पद्धतीनं प्राधीन मग गोड बोलून बरं का ती आपल्यासारखी कशी होईल असं बोलून राणीला समाधान त्या ठिकाणी प्रधान पत्नीनं केलेलं आहे. पुढे काय सांगतात ऐका. मग तियेची घेऊन आज्ञा वा. गुणवती आली स्वसदना, आणि वंदून या पती चरणा व्रतार्थानु आज्ञा याचिली. आता राणीची आज्ञा घेऊन जावं लागतं. आल्याबरोबर बी नमस्कार घालावा लागतो. हो, आणि जाताना सुद्धा आज्ञा घ्यावं लागते महाराज. तर जाता येत नाही तर जाता येत नाही आहे. आणि जर गेली मनानं जर गेली तर उद्या सस्पेंड, उद्या पुन्हा तुला ड्युटी नाही. मग काय खायचं? होय, परत निघाले. परत निघताना आज्ञा घेतली. येते राणी सरकार, या म्हणली, या तुम्ही या जा. हो, गेली घरी गेली. घरी गेल्यानंतर आपल्या पतीला विचारलं अधिक मास आलेला आहे, अधिक मासाचं व्रत मी करू का असं म्हणल्यानंतर पती सरकार काय म्हणतात. यथा विधी अधिक मास व्रत गुणवतीने केले समस्त, वा. तेने तियेचे लोपुनी दुरित सौभाग्य वाढत चालले. आपल्या पतीला विचारलं. पती होकार दिला महाराज. पतीनं का होकार दिला? पती परमार्थामध्ये होते म्हणून म्हणले हरकत नाही. अधिक मास आलाय ना, अधिक मासाचं व्रत करायला हरकत नाही असं म्हणल्याबरोबर लगेच अधिक मासाच्या व्रताला सुरुवात केली. कशी? विधियुक्त सुरुवात केली. आणि सगळं दुरीत नाहीसं झालं महाराज. माणसाचं पाप नाहीसं झालं की माणसाला ऐश्वर श्रीमंती निश्चित आल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत पाप जात नाही का तोपर्यंत दारिद्र्यपणा राहतो महाराज, करंटेपणा राहतो महाराज. एकदा का पाप संपलं का
ऐश्वर्य संपत्ती आणि लक्ष्मी घरामध्ये येते. अधिक मासाचं व्रत केलं, हो, दारिद्र्यता निघून गेली महाराज, पाप नाहीसं झालं आणि लक्ष्मी घरामध्ये आले, ऐश्वर्य वाढल्या गेलं. पुढं काय झालं ऐका. प्रिय यशोमतीने वहिले अधिक मास व्रत अवमानिले वा, तेने तिये प्रति आगळे दुःख पातले अवचित्त दुःख पातले अवचित्त. चांगल्या गोष्टी बोलत असताना, चांगलं कार्य करीत असताना माणसाला सहकार्य करावं बरं का. चांगलं बोलत असताना त्या बोलाला सहकार्य द्यावं, चांगलं कार्य करीत असताना त्या कार्याला सहकार्य करावं. तर या राजाच्या पत्नीनं काहीच केलं नाही महाराज, चांगल्या बोलाला सहकार्य केलं नाही बरं का. चांगलं कार्य करण्यासाठी सुद्धा सहकार्य केलं नाही. म्हणून करता चांगलं कार्य अधिक मासाचं प्रधान पत्नीनं केलेलं आहे महाराज. म्हणून करता तिला सौभाग्य आलं आणि हिनं चांगल्या कार्याला सहकार्य केलं नाही, चांगले बोल ऐकले नाहीत, अधिक मासाचं व्रत केलं नाही, म्हणून श्रीमंती गेली आणि दारिद्र्यता येऊ लागली. आणि दारिद्र्यता माणसाला आली ना, वेळोवेळाला दुःख भोगावं लागतं महाराज दारिद्र्यपणा आल्यानंतर. आणि श्रीमंती आल्यानंतर दुःखच नाही की हो, सगळं सुखच. म्हणून करता राणीचं वैभव निघून गेलं, दारिद्र्यता आले आणि दुःख भोगावं लागलं. आणि प्रधान पत्नीचं दारिद्र्यता गेली, सुख आलं, वैभव आलं आणि आनंदानं राहू लागले. पुढं काय झालं. यवनारूढ रूप सुंदर ऐसे तियेचे दोन कुमर तयासी बरोनी महाज्वर एकाएकीच निवर्तले एकाएकीच निवर्तले म्हणजे मरण पावले का. हो बरं का. सुंदर शोभायमान ऐश्वर्यवान आरोग्यवंत तिचे 2 मुलं आहेत महाराज. यशोमतीचे 2 मुलं आपण पाठीमागे ऐकलं त्या मुलाचं वर्णन. एकाएकी थंडी ताप आला महाराज, ताप मेंदूला गेली आणि 100% वर ताप वाढला महाराज. हो, एकाएकी दोन्हीही मुलं मरण पावले. हो, संसारामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संतान संपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती महाराज. पहिली शरीर संपत्ती जर चांगली असेल तर माणूस काय बी करतो, दुसरी संतान संपत्ती मुलं असतील तर माणूस काय बी करतो, तिसरी धनसंपत्ती असेल तर माणूस काय बी करतो. पहिली बरं का संतान संपत्ती संपल्या गेली महाराज, मुलंच मरण पावले. काय अवस्था झाली पुढे ऐका. सकळ लोका तयाच्या दुःखे पोळून याती निचेष्टित पडली यशोमती वा, वा. तैसाची वीर बाहुंड्रपती दुःखिताती झाला. सुंदर शोभायमान कर्तुकीला आलेले 2 मुले थंडी ताप आले आणि मरण पावले महाराज. कुणाचे मुलं मरण पावनीत महाराज बरं का. कर्तुकीला आलेले पोरं मरण पावनीत. आणि मरण पावल्यानंतर काय दुःख असते त्या आईवडिलालाच माहिती महाराज. इतरला काय कर्तुक सुतळं असते दुसऱ्याला. तरुणपणामध्ये कर्तुकीला आलेले मुलं दोन्ही थंडी तापानं मरण पावले. त्या राणीला किती दुःख झालं त्या राणीलाच माहिती, राजालाही माहीत झालं महाराज. राजाही दुःखामध्ये पडला. पुढं काय झालं. सकळ लोकास वर्तमान विलाप करी हृदय पिटून मने रे कटकटा काया मान प्रसंग दारुण आणला. आता राजेचे मुलं मेलेत महाराज, राजेचे मुलं मरण पावलेत. सगळ्या प्रजेला दुःख असतं. श्रीमंताची शिळी जरी मेली तर सगळं गाव दुःख करतं महाराज. सगळं गाव श्रीमंताची शिळी. आणि गरिबाची म्हातारी मेली तिला बघायला कोणी येत नाही. येतं का. गरिबाची म्हातारी मरू द्या महाराज, कोणी येत नाही. आणि श्रीमंताची नुसती शिळी मेली सगळं गाव बघायला तिथं जातं महाराज. म्हणून करता राजेचे 2 मुलं मरण पावले. राजा राणी आणि सगळं राज्य दुःख करू लागलं. का दुःख करू लागलं महाराज. कर्म नाही चांगलं केलं ना.
कर्माचे वाईट कर्माचे फळ वाईट भेटल्याशिवाय राहत नाहीत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगले भेटल्याशिवाय राहत नाहीत महाराज. हो, चांगल्या कर्माला सहकार्य केलं नाही, चांगले शब्द ऐकले नाहीत म्हणून करता हे वाईट कर्माचं वाईट फळ राणीला भोगावं लागलं. अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. इकडे राणी यशोमती मस्तका पट्टी पृथ्वीवरती, वा, बहुदासी जन सावरती, परी उपाय न चलेची. काय उपाय चालणार आहे आता? किती वेळ टकुरा आपटून आणि किती वेळ छाती बडवून आणि किती वेळ रडून महाराज. एकदा मुलं मरण पावल्यानंतर ती अवस्थाच असते महाराज. छाती बडू बडू, डोकं आपटू आपटू, झिंजा तोडू तोडू आणि त्या मुलाचं गुणाचं वर्णन करू करू राणी रडू लागली आणि सगळ्या असणाऱ्या दास दासी आवरू लागले. काय म्हणतात? पुत्र मुका ते कुरवाळूनी, वा. विलाप करी दीनवाणी, वा, तो ऐकोनी सकळ मेदिनी, उलू पाहे साचार. बोलो पाहे साचार. मुलाच्या तोंडावून हात फिरू लागले, मुलाचे चुंबन घेऊ लागले आणि मुलाच्या गुणाचं वर्णन करू लागले आणि डोकं आपटो आपटो रडू लागले. अहो, तिथं रडूच लागली महाराज. तर राजेचे मुलं आहेत महाराज. हो, राणी दुःख करू लागलाय. प्रतवीला सुद्धा दुःख झालं महाराज. प्रतवी उलू पाहू लागले. काय झालं ऐका? ऐसा महाकांत वरतला, वा. प्रधानाने राजा भाऊ बोधिला, वा. परी तो असे अज्ञाने बोरला, म्हणून समजला नाही. म्हणून समजला नाही. दुःखाची माया एवढी असते महाराज. दुःख ज्याला झालंय त्यालाच कळतं महाराज. मग राजा रडायला लागला. राजा रडायला लागल्यानंतर त्याला बोधावर आणण्यासाठी किंवा त्याला समजावण्यासाठी प्रधानच लागतो. इतर शिपायाची काय समजूत बसती का? ज्याची त्याच्या तोडीचेच माणसं तिथल्या तिथं लागतं. राजा रडायला लागला. मग राजाची समजूत घालण्यासाठी प्रधान समोर आले. हो, ते आज मेलेले, उद्या आपल्याला मरावं लागणार आहे. ते आज गेलेत, आपण काय अमर होणार आहेत का? आपल्यालाही त्यांच्या मागं जायचं आहे. रडू नका. प्रत्येकजण मरायलाच आलेला असतो, कोण वाचायला आलेला असतो. अशा प्रकारची समजूत प्रधान राजाची घालू लागलेला आहे. पण मुलं मरण पावलेत महाराज. त्याचं दुःख आहे आणि त्याचं अज्ञान पण राजानं काही सोडलं नाही. राजेचं दुःख काही नाहीसं झालं नाही. पुढं काय म्हणतात? प्रिये मलमास व्रत वैले, यशोमतीने अवमानिले, तया पापाचे ऐसे आगळे, फळ उदेले दारुण. फळ उदेले दारुण. प्रधान आणि प्रधान पत्नीची चर्चा चालू महाराज. हे कुणाला माहीत होतं? प्रधानाला आणि प्रधान पत्नीलाच माहीत होतं. अगोदर प्रधान पत्नीला माहीत होतं. प्रधान पत्नी गेली, प्रधानाला सांगितलं, प्रधानानं होकार दिला, प्रधान पत्नीनं केलं, तिला ऐश्वर आलं आणि प्रधान आणि प्रधान पत्नी त्या ठिकाणी चर्चा करू लागले. यशोमतीनं अधिक मास व्रताचं प्रकार नेमाचा भंग केला, ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हे दुःख भोगावं लागत आहे. असं प्रधान आणि प्रधान पत्नीचा दोघाचा विचार आहे. तय गुणवती होती स्वसदनी, तिने लोकमुखातुनी, राजसूत मृत्यूची वार्ता ऐकुनी, शोक संतप्त झाली. शोक संतप्त झाली. काय झाली? जी काय गुणवती आहे, प्रधानाची पत्नी जी आहे, तिच्या घरी होती महाराज. तिला राजेचे मुलं मरण पावले म्हणून वार्ता माहीत झाल्यानंतर दुःखीत झाली महाराज, संतप्त झाली आणि दुःख करीत राजवाड्याकडे धावतच आलेली.